सर्वत्र राज्यभरामध्ये नवरात्रोत्सवाची धूमधाम सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि देवीच्या स्थापनेचा मुहूर्त अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची जी आहे तयारी देखील पूर्णत्वास आल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या मोहननगर भागात आहोत आणि या ठिकाणी जर सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची आपण तयारी जर बघितली तर दुर्गा देवी स्थापनेचं जे स्टेज असेल त्या स्टेजला आकर्षक अशी सजावट करण्यासह स्टेजच्या उभारणीचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। फुलांची असेल, विद्युत रोषणाई असेल अशी आकर्षक सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या रंगीत कापडांचा या ठिकाणी वापर करण्यात येऊन जास्तीत जास्त आकर्षित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तर दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असतं आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो तो म्हणजे गरबा दांडिया। आणि हा गरबा दांडिया खेळण्यासाठीचं जे मैदान आहे ते देखील या ठिकाणी पूर्णपणे सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी देखील वेगवेगळ्या रंगाचे कापड लावून हा या ठिकाणी मंडप उभारण्यात आलेला आहे आणि त्याला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। एकंदरीतच चहू बाजूने त्याला विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने या मंडळाची जी आहे तयारी पूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने जे आहे ही तयारीचं काम सुरू होतं आणि उद्या जे आहे दुर्गा देवीची स्थापना होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हे जे सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ आहेत त्यांची जी आहे स्टेजची उभारणी असेल किंवा गरबा दांडिया खेळण्याचं जे मैदान असेल त्याच्या तयारीचं काम जवळपास पूर्णत्वास आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।